चला चहा झाला, आता लागणार आहे मी स्वयंपाकाला. सर म्हणले की मला जायचं आहे ऑफिसला आणि कसं आहे त्यांनी संडेच्या दिवशीसुद्धा ऑफिसला जातात. त्याच्यासाठी मला संडेच्या दिवशीसुद्धा आराम नसतो, पण थोडंसं लेट स्वयंपाक असतो. जसं सकाळी लवकर 5 वाजता उठते तशी 5 वाजता उठत नाही. संडेच्या दिवशी 8 वाजता उठते, म्हणजे 9-10 वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे सर्व होऊन जातं. ते ही माझी पिठाची गिरणी आहे. मला म्हणजे बाहेर जाऊन दळून आणायचे काही टेन्शन नाही. एवढे खूप छान केले सरांनी की माझ्यासाठी घेऊन दिले. हे लॉकडाऊनमध्ये घेतलेली गिरणी आहे. तर बघा आज किती वर्ष झाले, एकदम छान गिरणी आहे. आणि ह्या म्हणजे पिठाला आपण जेव्हा दळून घेतो तेव्हा चाळण्याची गरज नाही. इतकं बारीक पीठ असतं ना आणि खूप छान बरं का. चपात्या तर खूप छान मऊ मऊ लुसलुशीत होतात, एकदम भारी. मला तर खूप आवडते. मी सजेशन करेल की सर्वांनी गिरणी घ्यावावं. खूप छान आहे, मला तर आवडते बरं का. चला तर माझं पीठ तिमून ठेवते. मी भाजी करण्याच्या आधी पीठ तिमून ठेवते, तोपर्यंत कसं म्हणजे पीठ भिजतं. आणि मी आता लागते भाजी करायला. मी काय करते माहिती आहे का, 8 दिवसाची भाजीपाला एकदाच आणला ना की सर्व नीट करून ठेवून टाकून देते. जशी कोथिंबीर म्हणा, अद्रक म्हणा, लसूण म्हणा, खोबरं म्हणा, ह्या सर्व गोष्टी म्हणजे ना ह्यांची पेस्ट करून ठेवते. म्हणजे अद्रकाची पेस्ट करून ठेवणे, लसणची पेस्ट करून ठेवणे, खोबरं भाजून वगैरे घेऊन त्याची पेस्ट करून ठेवते, शेंगदाण्याची पेस्ट करून ठेवते. म्हणजे काय होतं ना, भाजी करायला जरासं सोपं जातं. आणि सकाळी सकाळी 5 वाजता जर आपण त्या टायमाला मला चला मिक्सरमध्ये आपण जर लावायला बसलो की ते आवाज, त्या आवाजामुळं कसं आहे हे सर्वजण डिस्टर्ब होऊन जातात. आपण एक लवकर उठतो पण त्यांना थोडंसं लेट उठतात. म्हणजे कसं त्यांना जराशी झोप पूर्ण होणे गरजेचं आहे, लेकरांची म्हणा किंवा मिस्टरांची म्हणा. 7 वाजता असतं, मी 6 वाजता सर्वांना उठवते मी की उठा म्हणून. म्हणजे लेकरांना 6 वाजता उठवते, त्यांना 7 वाजता जायचं असतं. सर काय नाही, सर एकदम लेट जातात, 8-9 वाजता. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी फक्त त्यांचं काय नाही, त्यांनी लेट जातात, त्यांचा मला तेवढा काही विषय नाही. पण लेकरांना सकाळी 7 वाजता जायचं असतं. तर मग मी काय अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवते. ह्या सर्व म्हणजे पेस्ट करून ठेवल्यामुळं काय होतं माहिती आहे का, मला भाजीला फोडणी द्यायला जास्त वेळच लागत नाही. असं आहे, घेतलं फटाफट सगळं फ्रीजमधून काढलं की झालं, डायरेक्ट फोडणीच द्यायला लागते मी. असं आहे. तर माझं सजेशन सर्वांनाच आहे की बाहेरची लसणाची अद्रकाची पेस्ट आणण्यापेक्षा ना की आपण घरचंच हे करायचं. मला सांगा कोणाला म्हणजे भाजीमध्ये ना कोणी कोणी डायरेक्टच टमाटर कट करून टाकतं. मला असं मिक्सरमधून काढून टाकलेली पेस्ट आवडते. जस्ट त्याची चॉईस असते म्हणा, कोणाला कसं आवडतं तर कोणाला कसं. मला असं आवडतं. मी आलू म्हणजे जे हे असतात ना काय म्हणतात टमाटे, सॉरी बोलायला थोडंसं मला हे व्हायले, कारण की माझे नवीन नवीन म्हणजे आहेत ब्लॉग आहेत हे, म्हणजे व्हिडिओ टाकत आहे मी. बोलायचं म्हणजे थोडं दमादमानं शिकल मी. एवढं सगळं एकदमच फास्ट सगळ्या गोष्टी येत नसतात कोणाला, दमादमानं शिकते माणूस. आणि कसं आहे असं दमादमाने शिकलेलं त्याचा खूप जरासा अनुभव चांगलाच असतो. असं आहे, परफेक्ट कोणीच नसते. चला ठीक आहे, मी पण नाही आहे परफेक्ट. मी तर नाही आहे, कोण आहे ते मला माहीत नाही, पण मी तर परफेक्ट नाही. मी दमादमानं सगळ्या गोष्टी शिकत आहे. जसं यूट्यूबवर करतात लेडीज तसं करायचा प्रयत्न करत आहे मी. मला माझ्या हे व्हिडिओमध्ये जर काही चुकत असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज मला सांगत चला. मला कमेंटमध्ये सांगा असं नाही, असं नाही, असं करा म्हणून. तुमच्या सपोर्टमुळंच मला जरासं कसं आहे काय करायचं ते समजेल. चालते. चला अजून काय, चपात्याचं एक प्रॉब्लेम असा आहे की मी दरवेळेस म्हणजे कोलपाट्यावरच करते. पण ते कोलपाट्याच्या खाली ते कपडा ठेवायचा, त्याच्यावर कोलपाटा ठेवायचा आणि ते इकडून लाटायला गेलं की इकडून आवाज येते, इकडून लाटायला गेलं की इकडून आवाज येते. म्हणून मग मी असं म्हणलं खालीच करायचं आहे, डायरेक्ट कोलपाट्यावर नाही ठेवून करायचं. मी एक मिशून मागवले त्याच्यावर, ज्याच्यावर चपात्या करतात ते आल्याच्यानंतर मी त्याच्यावर करेल. तोपर्यंत तर मी असंच करणार आहे. चला सर आंघोळ वगैरे करून आले. सरांनी मला म्हणले माझं झाले आंघोळ वगैरे, चल पटकून फास्ट मला जेवायला वाढ. मी म्हणलं झालं, चपात्याचं करत आहे मी, भात वगैरे झाला आहे म्हणलं माझा, भाजी पण झाली. आता झाली 1-2 चपात्या केल्या की मी तुम्हाला लगेच जेवायला वाढते. तर माझा सरांपुरत्या मी 2 चपात्या केले आणि लगेच ताट घेतलं सरांना जेवायला वाढण्यासाठी. तर बघा माझी वांग्याची भाजी तुम्ही बघितली कशी केली ती. मला सांगा तुम्ही कशी भाजी करता. मी तर अशी भाजी करते बघा, एकदम छान भाजी, छान टेस्टी होते. मला अशी भाजी खूप आवडते आणि माझी अशी वांग्याची भाजी घरात सर्वांनाच आवडते. असं आहे. चला सरांचा आवाज आला मला की चल मला जेवायला वाढ. तर म्हणलं चालते, मी 2 मिनटात तुम्हाला जेवायला वाढते. सरांना जेवायला वाढले. पुढच्या